बोंधू अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरातल्या न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांनी केला। बोंधू अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी ही संपल्यानं व्हीसीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। सरकारी पक्षाकडून अशोक खरातची पोलीस कोठडीचे हक्क हे राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली। एसआयटी 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा अशोक खरातचा ताबा घेणार असून उद्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडून। शुभम, आज न्यायालयामध्ये नेमकं काय घडलेलं आहे? वकिलांनी कशा पद्धतीने युक्तिवाद केलाय, काय माहिती मिळते? आकांक्षा, खरं तर अशोक खरातला आज 6व्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। व्हीसीद्वारे त्याला हजर केल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी सरकारी पक्षाने बाजू मांडली की त्याचा पोलीस कोठडीचा जो हक्क आहे तो राखून त्याला पुन्हा पुढील गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मिळावा आणि या गुन्ह्यामध्ये जो 6वा गुन्हा आहे त्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळावी असं त्या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आलेला होता। मात्र कोर्टाने एकूणच या सगळ्या परिस्थितीनंतर त्यांना विचारणा केली की आजच त्याचा ताबा का हवा आहे, आज ताबा न मिळता उद्या तो दिला जावा का, अशा पद्धतीनं पुन्हा जो आहे तो प्रश्न उपस्थित केलेला होता। मात्र सरकारी पक्षाचे जे वकील आहेत त्यांनी सांगितलं की अशोक खरातला न्यायालयीन कोठडीमध्ये त्याच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्याचा जो ताबा आहे तो तपास यंत्रणेला आजच मिळावा आणि तात्काळ त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडीमधून तपास यंत्रणेकडे पुढील चौकशीसाठी जो 7वा गुन्हा आहे महिला अत्याचाराचा त्यामध्ये चौकशीसाठी त्याचा ताबा मिळावा असा अर्ज केलेला होता। यानंतर कोर्टाने या दोन्ही बाजूची जी युक्तिवाद आहे तो ऐकून घेतल्यानंतर आज त्याला 6व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। पोलीस कोठडीचा हक्क राखून तर पुढच्या 7व्या गुन्ह्यामध्ये त्याचा पुन्हा आजच ताबा तपास यंत्रणा घेणार असल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। बरं, धन्यवाद शुभम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।